लाडक्या बहिणींसाठी पुन्हा तातडीची सूचना. 1,500 रुपयाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, ही नम्र विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेली आहे. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला पुढील अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे. तर अर्ज कसा करावा? https://ladkebhin.maharashtra.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तो म्हणजे असा. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता की ई-केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील ह्यात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. याच्यामार्फत तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. नोट या ठिकाणी दिलेली आहे. ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी म्हणजे वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून आतमध्ये गेल्यानंतर दुसरा एक पेज उघडेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रोसेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायची आहे. तर येथे क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी आधार क्रमांक, ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी सहमत आहे OTPच्या मार्फत आधार क्रमांकाच्या मार्फत या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करून जे जे ऑप्शन तुम्हाला सहमत आहेत किंवा जे मागितले आहेत तेथे भरून तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.